आज ना मला एकाच मापाचे 2 ब्लाऊज कट करायचे होते. तर अस्तरचे ड्राफ्टिंग टाकून पूर्ण अस्तरवरती आणि परत अस्तरचे पार्ट जे आहेत तर ते मेन फॅब्रिकवरती ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि 2 ब्लाऊज कटिंग करायचे असल्यावर कसे कटिंग करून घ्यायचे, तर तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ॲडजस्ट करून कशा पद्धतीने कटिंग करायचं हेच दाखवते. पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. पूर्ण कटिंगविषयी ना ॲडजस्टमेंट वगैरे मेन पार्ट ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं हेच तुम्हाला आज मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये बघा. तर सर्वात आधी ना मी पूर्ण ड्राफ्टिंग करून घेतली. बॅक पार्टची आधी ड्राफ्टिंग करून घ्यायची. उंची घेतलेली आहे बघा. तर उंचीमध्ये ना 1 इंच उंची वाढवून घ्यायची. तर तशा पद्धतीने मार्क केलं. 5.5चं शोल्डर, 6चा मोंडा घेतला. गळा रुंदी मी 2.25 घेतलेली आहे. पाठीमागचा गळा हा 11 इंचाचा होता आणि खालच्या साईडने 3 इंच मार्क करून घेतलं. डीपमध्ये गळा होता हा. तर तशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं बघा. आणि कंबरेच्या साईडला ना टक्स टाकून 4.25 वरती टक्स टाकून घेतला. उभा टक्स हा 4 इंचाचा घ्यायचा आणि रुंदी जशी आहे तशी मार्किंग करून घेतली. आता फक्त आपण ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे. तर बघा मी काय केलं, ड्राफ्टिंग केलेलं जे आहे तर ते पूर्ण पाठीमागचा भाग आहे तर तो कटिंग करून घेते आणि यानंतर हाच पार्ट ठेवून पुढच्या बाजूची कटिंग करणार आहे मी. तर तशा पद्धतीनं तो व्यवस्थित ठेवून घेते. कटिंग झाला की लगेचच पुढच्या साईडला, कारण डबल फोल्डेड कपडा होता बरं का हा, आणि पुढच्या साईडने बाहीसाठी मी कपडा ठेवून घेतलेला आहे. जशा पद्धतीने अस्तर ॲडजस्ट होतं का तर तसं तुम्ही अस्तर ॲडजस्ट करून ठेवा आणि तशा पद्धतीने कटिंग करा. फोर्टक्सचा पार्ट असल्यामुळे मी ना ह्याची डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून घेतलेली आहे. जर कटोरीचा असेल तर मी याचे पेपर पॅटर्न काढले असते, परंतु कटोरीचा नसला, फोर्टक्सला आणि प्रिन्सेस कटला किंवा बोटनेकच्या प्रिन्सेस कटला सुद्धा मी डायरेक्ट फॅब्रिकवरतीच कटिंग करत असते. फक्त कटोरीच्या पार्टसाठी ना कधीच मी अस्तरवरती कटिंग करते, परंतु 90% कटिंग तर माझी पेपर कटिंगच असते. तर अशा पद्धतीने पुढच्या साईडचं सुद्धा ड्राफ्टिंग करून घेतलं बघा. शोल्डर मोंड्यामध्ये खूप फरक होतो मागच्या आणि पुढच्या पार्टमध्ये, आणि कटिंग केल्याच्या नंतर आणि परत तो अस्तरचा पार्ट ठेवून मार्क केलं ना मग तो पार्ट पुढे जातो. त्यामुळे व्यवस्थित परत एकदा मोजून घ्यायचं आणि तशा पद्धतीने ड्राफ्टिंग करून ना कटिंग करून घ्यायचं. तर बघा मी पुढच्या गळ्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलं. यानंतर योगपट्टीचं मार्किंग करून घेते. 3.5 वरती योगपट्टीचं मार्किंग केलं आणि फिटिंगच्या बाजूने 2.25 वरती करून अशा पद्धतीने योगपट्टीला बघा 3.5 इंचापर्यंत अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा. तिथून पुढे मी 4.25 वरती टक्स मार्किंग करून घेतलं. उभा टक्स 2.5 इंचाचा घेतला बघा. यानंतर दोन्ही साईडला 2.25 इंचाचे टक्स पॉईंट काढले आणि मोंड्याच्या तिथे अर्धा इंच पुढं घेऊन पुढच्या मोंडा जो आकार दिलेला आहे तिथून खाली 2.5 इंचापर्यंत टक्स टाकून घेतला आणि 1.5 इंच खालच्या साईडला आणि वरच्या साईडला अर्धा इंचाचा टक्स जाणार आहे. तेवढं अंतर मी पुढच्या साईडला घेतलं ना अशा पद्धतीने गोलाकारमध्ये टक्सला टक्स पॉईंट देऊन घेतलेला आहे बघा. टक्स पॉईंट दिला की लगेचच हा पार्ट जो आहे तर तो कटिंग करून घेते मी. योगपट्टी वाढवायची नाही. योगपट्टीच्या असा बाजूला मी वाढवलेलं नाही आहे बघा. गळा वगैरे सगळं व्यवस्थित लगेचच मी कटिंग करून घेते. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. जसा कपडा आहे तर तशा पद्धतीने आपला हात राहू द्यायचा कपड्यावरती, इकडे इकडे सटकू नये कपडा, त्यामुळे. तर बघा तिन्ही पार्ट मी कटिंग करून घेतले. यानंतर स्लीव्ज कटिंग करायची होती मला. तर स्लीव्जसाठी ना थोडासा जॉईंट पुढे बघा जॉईंट येत होता, थोडासा 1 इंचाचा जॉईंट येत होता. फोल्डेड मी स्लीव्ज केलेली आहे. मला 9.25 इंचाची मोंडा रुंदी घ्यायची होती, तर इथे फक्त 8.25च मार्किंग होतं. तर तशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं. 6 इंचाची बाही लांबी ठेवलेली आहे, कारण 5.5 आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन. मोंडा खोली मी 2.5 इंचाची घेतली. दंड घेर टाकला 6 इंच. पुढे 2 इंच शिलाई मार्जिन साठी ॲड केलं आणि बघा असं शेपची जी स्केल आहे तर त्याने मी मोंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. 1 इंच पुढे आपल्याला जॉईंट द्यायचे, त्यानुसारच मी तशा पद्धतीनेही मी मार्किंग करून घेतलं आणि बघा लगेचच स्लीव्ज आहे तर ती कटिंग करून घेतली. तर व्यवस्थित सध्या तरी पुढच्या मोंड्याला मी पुढचा जो आकार आहे तर तो कटिंग नाही केला, तशा पद्धतीनेच ठेवून घेतला आणि लगेचच बघा दुसरा ब्लाऊज कटिंग करायचा असल्यामुळे एकसोबत आपण 2 ब्लाऊज कटिंग करत आहोत, त्यामुळेच मी लगेचच ते अस्तरचे पार्ट दुसऱ्या ब्लाऊजवरती ठेवून घेतले व्यवस्थित. कारण ना एकसोबत दोन्ही अस्तरचे पार्ट असे मार्किंग करता पण व्यवस्थित आले नसते आणि कपडा हा असा मार्क करायला गेलं की इकडे इकडे सटकला जातो. तर त्यामुळे ना व्यवस्थित मी आधी एकाच पार्टवरती मार्किंग करून घेतलं आणि दुसऱ्यावरती अशा पद्धतीने
जसं ॲडजस्ट होतं का तर तशा पद्धतीने ठेवून घेतलं. कारण काय होतं अस्तरचं कपडासुद्धा कमी जास्त असतो, तर त्यामुळे व्यवस्थित आधी एक पार्ट व्यवस्थित ड्राफ्टिंग करून घ्यायचा आणि नंतर तो अस्तरचा पार्ट दुसऱ्या अस्तरच्या पार्टवरती ठेवून मार्किंग करून घेतला. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचा व्यवस्थित कट टू कट जसा आहे तसा कुठेही पार्ट वाढवायचा नाही, तसा मी मार्क करून घेतला पुढचा आणि मागचा. त्याचनंतर तशाच पद्धतीने योगपट्टीसुद्धा ठेवून घेतली आणि योगपट्टीसुद्धा तशीच मार्किंग करून घ्यायची. व्यवस्थित मार्किंग करून घेतलं की बघा हे अस्तरचे पार्ट आहेत तर ते मी उचलून बाजूला ठेवून घेते आणि नंतर आता हे व्यवस्थित आपले पार्ट कटिंग करून घेते. जशी मार्किंग आहे तशा पद्धतीने मी हे कटिंग करून घेते. तर तुम्ही ना व्हिडिओला अजूनही लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. तर बघा आपण चॉकच्या सहाय्याने जी मार्किंग केलेली आहे का तर बरोबर त्याच मार्किंगवरती आपली स्केल येऊ द्यायची आणि तशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. जसं आहे तशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. आणि बघा अस्तरचे दोन्हीही पार्ट कटिंग केले की मग नंतर आपण काय करायचं, मेन फॅब्रिकचे दोन्हीही पार्ट कटिंग करून घ्यायचे यावरती ठेवून अशा पद्धतीने. आणि काय करायचं माहिती आहे का, कटिंग करत असताना ना पट्टी वगैरे पट्ट्या जरी तुम्ही कमरेच्या साईडला आपल्याला लावायला एक पट्टी लागते, हुक लुकला एक पट्टी लागते, यासुद्धा पट्ट्या जर तुम्ही आताच कटिंग करून ठेवल्या तर स्टिचिंगला बसल्याच्या नंतर जास्त आपल्याला कटिंग करण्याची गरज लागत नाही. स्लीव्ज फक्त मी इथे काय केलेलं आहे, स्लीव्ज जी आहे का तर ती अस्तरची आधीच्या अस्तरची स्लीव्ज मी इथे ठेवलेली नाही, कारण याचं फॅब्रिक जास्त होतं आणि त्यामुळे 1 इंचासाठी स्लीव्जला जॉईंट देणं मला योग्य वाटलं म्हणजे वाटत नाही आणि ते 1 इंचासाठी आपण कशाला जॉईंट द्यायचा ना. त्यामुळे अशा पद्धतीने कपडा भरपूर होता म्हणून व्यवस्थित फोल्ड करून ना 9.25 इंचाची रुंदी घेतलेली आहे बघा. मी बाहीची रुंदी घेतली, 2.5 इंचावरती मोंडा खोली घेतली, तिथून खाली 1.5 इंच सरळमध्ये मार्क करून घेतलं. परत खालच्या बाजूने 1 इंच वरती घेतलं, दंडघेर वगैरे टाकून घेतला, 6 आणि 2 इंच सिलाई मार्जिन. यानंतर बघा पुढच्या मोंड्याचा आकार देऊन घेतला. तर स्केलच्या साहाय्यानेच मी बाहीची जी आहे तर ते जशी स्केल मी आणलेली आहे का तर तसं मी स्केलनीच आकार देते, त्यामुळे खूप सुंदर असा आकार येतो बघा स्केलनी आकार दिल्यामुळे बाहीला. तर अशा पद्धतीने बघा बाही तयार करून घेतली. पुढच्यासुद्धा मोंडा खोलीचा आकार देऊन घेतला आणि तो सुद्धा कटिंग करून घेतला, कारण याचा कपडा जास्त होता. लगेचच याचं मेन फॅब्रिक आहे तर ते व्यवस्थित डबल फोल्डेड व्यवस्थित करून घेतलं आणि त्यावरती हे सर्व पार्ट जे आहेत का आपण कटिंग केलेले अस्तरचे पार्ट तर ते जसे ॲडजस्ट होतात तर तशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. आणि याच्या काय करायचं म्हणजे अस्तरचे पार्टच्या बाहेर ना मेन फॅब्रिकचे अर्धा इंच तरी मार्जिन राहिलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. शक्यतो जास्तच मार्जिन ठेवायची, कमी नाही ठेवायची. तर बघा मी हे पार्ट ठेवले होते. परत मला वाटलं की हे पार्ट व्यवस्थित ॲडजस्ट नव्हते, कारण मेन पार्टला सुद्धा इथे स्लीव्जला जॉईंट येत होता. तर त्यामुळे मी काय केलं, परत पार्ट चेंज केले, वेगळे पद्धतीने ठेवून पाहिले. मग अशा पद्धतीने ठेवल्याच्या नंतर ना स्लीव्जला जॉईंट येत नव्हता, कारण अर्धाने 1 इंचासाठी स्लीव्जला जॉईंट देत बसावं लागतं. तर त्यामुळे मी अशा पद्धतीने आधी व्यवस्थित मग ठेवून पाहिलं, मग स्लीव्जचा पार्ट कटिंग करून घेतला. यानंतर पुढचा पार्ट आहे तर तो अशा पद्धतीने ठेवून परत तो कटिंग करून पाहिला आणि बघा व्यवस्थित हे सर्व पार्ट बसले पण गेले, जसे मी ॲडजस्ट करून ठेवले तशा पद्धतीने बसले गेले. तर त्यामुळे मी तसेच ठेवून ते पार्ट आहे तर ते व्यवस्थित कटिंग करून घेतले. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आणि कटिंग केले की परत मी हे जे आहे हे कटिंगचे पार्ट बाजूला ठेवून घ्यायचे आणि नंतर लगेचच दुसरा अजून एक ब्लाऊज आपण कटिंग केला होता का तर त्याचा मेन ब्लाऊज घ्यायचा आणि तर यानंतर ते ब्लाऊजचे आहे तर ते कटिंग करून घ्यायचं. तर बघा हे व्यवस्थित फोल्ड करून मी बांधून बाजूला ठेवून घेतला आणि यानंतर दुसरा ब्लाऊज पीस घेतला, तो सुद्धा याच पद्धतीने यावरती व्यवस्थित डबल फोल्डेड करून सर्व पार्ट व्यवस्थित जसे ॲडजस्ट होतात तशा पद्धतीने ठेवून हा सुद्धा पार्ट मी कटिंग करून घेतला. अशाच पद्धतीने बघा दोन्ही पार्ट मी अस्तर आणि मेन फॅब्रिकचे व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग व्यवस्थित करून घेतले. तर बघा अशा पद्धतीने कटिंग केल्यामुळे आपला वेळ पण वाचला जातो, कारण डबल ड्राफ्टिंग टाकण्याची गरज नाही आपल्याला. एकाच मापाचे असल्यावर अस्तरवरती अस्तर ठेवून कटिंग केल्यामुळे फायदा पण होतो आणि कटिंगसुद्धा आपली लवकर होती. यामुळे बघा एक सोबत 2 ब्लाऊज ना मी अर्ध्या तासातच फक्त कटिंग करून घेतले एकाच मापाचे. मला वाटते 20 ते 25 मिनटातच लागले
लागले होते. अर्धा ताससुद्धा आपल्याला मला कंटिन्यू लागला नाही. एवढ्या लवकर मी हे 2 ब्लाऊज कटिंग केले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.